आर्मी एएमई भरती 2025 मित्रांनो, आर्मीमध्ये ग्रुप सीच्या नवीन जागा सुटलेल्या आहे आणि त्याचे ऑफलाईन फॉर्म पण स्टार्ट झालेले आहे। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आर्मी एएमई भरतीचा ऑफलाईन फॉर्म कसा भरायचा, ॲडमिट कार्डची डिटेल्स कशी भरायची। तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आहात तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे असेच नवीन भरतीचे अपडेट, नवीन माहिती तुमच्यापर्यंत येत राहील। आणि मित्रांनो, आज मी तुम्हाला पूर्णपणे स्क्रीनवरती स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे ॲप्लिकेशन फॉर्म कसा भरायचा। तुम्ही सेम तसा फॉर्म भरून तुमची डिटेल त्यामध्ये सेम भरून त्यानंतर कोणकोणते डॉक्युमेंट त्याला अटॅच करायचे, कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला त्या फॉर्म सोबत जोडून द्यायचे, पूर्णपणे आज फुल डिटेल फुल इन्फॉर्मेशनमध्ये मी तुम्हाला आज ह्या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे। तर हा व्हिडिओ लक्ष देऊन नक्की बघा। व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो कारण की मित्रांनो, इन्फॉर्मेशन कव्हर करायला थोडासा वेळ लागेल। तुम्हाला ह्या व्हिडिओमधून खूप जास्त फायदा होणार आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। तर चला आपण पूर्णपणे स्क्रीनवरती माहिती बघू। मित्रांनो, स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता हा आर्मी ग्रुप सी भरतीचा ॲप्लिकेशन फॉर्म आहे आणि तुम्हाला सुद्धा माहित आहे आर्मी एएमई भरतीचा जे ॲप्लिकेशन फॉर्म आहे मित्रांनो, हे ऑफलाईन आहे। आपल्याला पोस्टाने आपल्याला त्यांच्या ॲड्रेसवरती पाठवावं लागतात, तेव्हा आपला फॉर्म तिथं सबमिट होत असतो। तर मित्रांनो, आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आर्मी ग्रुप सी भरतीचा ॲप्लिकेशन फॉर्म कसा भरायचा, ॲडमिट कार्डचा फॉर्म कसा भरायचा। मी तुम्हाला पूर्णपणे ह्या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप माहिती सांगणार आहे। तुम्ही हा व्हिडिओ नीट लक्ष देऊन बघा, जेणेकरून तुमचा फॉर्म चुकणार नाही आणि तुम्ही इझिली तुमचा फॉर्म चांगल्या पद्धतीने भरून तुम्ही इझिली ते सक्सेसफुली त्यांच्या ॲड्रेसवरती पाठवू शकतात। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मित्रांनो, तुम्ही जर स्क्रीनवरती बघू शकता हा त्यांचा ॲप्लिकेशन फॉर्म आहे। टोटल 2 पेज आहे आणि मित्रांनो, हे जे तिसरं पेज आहे हे ॲडमिट कार्डचं पेज आहे। हे सुद्धा तुम्हाला भरून त्यांना सेंड करायचं आहे। आता मित्रांनो, याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही इथं एक माहिती बघू शकता। मित्रांनो, ही जी माहिती आहे ही सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, ही तुम्हाला भरायची नाही, मी तुम्हाला व्हिडिओच्या पुढे सांगणारच आहे। पण ॲडमिट कार्ड तुम्ही जेव्हा त्यांना भरून पाठवता ते तुम्हाला रिटर्न पाठवणार आहे, त्यावरती तुमचं एक्झाम डेट राहील। त्यानंतर मित्रांनो, तुमचा रिटर्न एक्झाम कुठं होणार आहे, तुमची रिटर्न एक्झामची डेट राहील, रिपोर्टिंग टायमिंग राहील, सगळ्या गोष्टी त्याच्यावरती मेन्शन राहील आणि त्यानंतर तुम्हाला त्या तारखेला तुम्हाला एक्झाम देण्यासाठी जावं लागेल। सिलेक्शन प्रोसेस कसं होणार, काय होणार, हे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला माहिती मिळून जाईल। याच्या अगोदर मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, त्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण माहिती सांगितलेली, पण आज खास करून आपण व्हिडिओ बनवला आहे की त्यामध्ये आपण फक्त सांगणार आहे की फॉर्म कसा भरायचा, ॲप्लिकेशन फॉर्म आणि पूर्ण प्रोसेस काय आहे, ही सगळ्या गोष्टी आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। बऱ्याच मित्रांच्या मनामध्ये असेल की हा ॲप्लिकेशन फॉर्म आपल्याला कुठं भेटेल। तर मित्रांनो, तुम्हाला कुठंच जाण्याची गरज पडणार नाही किंवा तुम्हाला टाईप करण्याची सुद्धा गरज पडणार नाही। A4 साईज पेपरवरती मी तुम्हाला टाईप करून देणार, म्हणजे मी तुम्हाला डायरेक्टली याची PDF देणार आहे। तुम्हाला फक्त ती डाउनलोड करायची, त्याची प्रिंट काढायची आणि तुम्हाला फक्त तुमच्या पेनाने तुम्हाला तिथं तुमच्या हस्ताक्षरामध्ये म्हणा तुम्हाला फक्त तिथं लिहून घ्यायचं आहे। एकदम फॉर्म चांगल्या पद्धतीने एकदम चांगल्या सुंदर अक्षरामध्ये भरायचा आणि त्यांना पाठवून द्यायचं। कसा पाठवायचा ते सगळं आपण व्हिडिओच्या पुढे बघूच। ह्या PDFची लिंक कुठं भेटेल मी व्हिडिओच्या लास्टला सांगाल, त्या अगोदर तुम्ही लक्ष द्या स्क्रीनवरती, मी तुम्हाला फॉर्म कसा भरायचा ते सांगतो। मित्रांनो, स्क्रीनवरती बघू शकता हा त्यांचा ॲप्लिकेशन फॉर्म आहे। आता मी एक डमी फॉर्म भरलेला आहे तुम्हाला समजून सांगण्यासाठी कुठं काय भरायचं। आता तुम्ही इथं स्क्रीनवरती बघा, तुम्हाला जर काही अडचण आली, तुम्हाला जर काही समजलं नाही तर कमेंट करा, तुम्हाला 100% रिप्लाय भेटणार। मित्रांनो, बघू शकता हा त्यांचा ॲप्लिकेशन फॉर्म आहे। सगळ्यात अगोदर जेव्हा पण तुम्ही याची प्रिंट काढताल, मी तुम्हाला PDF देणार आहे। त्या PDFमध्ये मित्रांनो, ह्यो जो ॲडव्हर्टाईज नंबर आहे मी तिथं टाकलेला नाही, हा तुम्हाला तिथं पेनने लिहायचा आहे। आता ॲडव्हर्टाईज नंबर काही मित्र म्हणतील की सगळ्यांसाठी एकच आहे का, तर 100% सगळ्यांसाठी एकच आहे, वेगळा नाही आहे। तुम्हाला प्रत्येक पेपरवरती तुम्हाला हाच नंबर दिसेल, सगळ्यांसाठी एकच नंबर आहे। ॲडव्हर्टाईज नंबर म्हणजे काय, जी नोटिफिकेशनवरती नंबर दिलेला आहे तोच नंबर तुम्हाला तिथं टाकायचा आहे तुमच्या फॉर्मवरती। मित्रांनो, इथं बघू शकता, इथं जी माहिती दिलेली आहे हा आपला जिथं फॉर्म पाठवायचा आहे आपल्याला कोणत्या पण सेंटरला तिथलचा हा ॲड्रेस आहे। आता हा ॲड्रेस तुम्हाला कुठं भेटणार, चला दाखवतो। ही त्या भरतीची नोटिफिकेशन आहे, नोटिफिकेशनची लिंक सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या लास्टला मी सांगाल कुठं भेटेल। मित्रांनो, इथं तुम्हाला दिलेलं आहे, आता तुम्हाला कोणत्या पोस्टसाठी फॉर्म भरायचा इथं पण दिलेलं आहे। आता आपल्याला फायरमॅनसाठी फॉर्म भरायचा आणि इथं ॲड्रेस पण दिलेला आहे त्यांनी, हे ॲड्रेसवरती आपल्याला फॉर्म पाठवायचा आहे। कमांडंट 512 आर्मी बेस वर्कशॉप पुणे। मित्रांनो, इथं आपल्याला फॉर्म पाठवायचा आहे। जेव्हा त्यांच्याकडे फॉर्म जाईल तिथं सबमिट होईल आणि त्यानंतर आपल्याला ते ॲडमिट कार्ड पाठवतील। ओके, अशा पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरायचा आहे। तर चला मित्रांनो, आता मी तुम्हाला ते बाकीचे प्रोसेस सांगतो। आता इथं बघू शकता आपण इथं ॲड्रेस टाकला होता, बरोबर। इथं दिलेलं आहे मित्रांनो पोस्ट, आपल्याला इथं पोस्ट टाकायची। आता तुम्हाला कोणत्या पोस्टसाठी फॉर्म भरायचा ते तुम्ही बघू शकता। ज्याला काही मित्रांना कुकसाठी भरायचं असेल, काही मित्रांना फायरमॅनसाठी भरायचं असेल, काही मित्रांना LDC साठी भरायचं असेल, म्हणजे वेगवेगळ्या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करू शकता याच्यामध्ये। आता तुमच्या मनावर आहे तुम्हाला कोणत्या पोस्टसाठी फॉर्म भरायचा आणि तिथं तुम्ही ॲड्रेस बघू शकता, त्या ॲड्रेसवरतीच तुम्हाला फॉर्म पाठवायचा आहे। त्यानंतर मित्रांनो, त्याच्या खालीच एक ऑप्शन आहे युनिटचं, ह्या युनिटवरती सुद्धा तुम्हाला तेच ॲड्रेस टाकायचा आहे जिथं तुम्ही फॉर्म पाठवताय। त्यानंतर 2 नंबरचं ऑप्शन आहे कॅन्डिडेट नेम। आता मित्रांनो, तुमच्या 10वीच्या मार्कशीटवरती जसं तुमचं नाव असेल
सेम तुम्हाला इथं तसं नाव टाकायचं आहे. अगोदर तुमचं आडनाव राहील, त्यानंतर तुमचं नाव राहील आणि त्यानंतर तुमच्या वडिलांचं नाव. म्हणजे अशा पद्धतीने तुमचं इथं फुल नेम टाकायचं आहे. त्यानंतर त्याच्या खाली आहे 3 नंबरचं ऑप्शन, तुमचं वडिलांचं नाव टाकायचं आहे, त्यानंतर तुमचं मदरचं नाव टाकायचं आहे आणि त्यानंतर मित्रांनो 4 नंबरचं ऑप्शन आहे डेट ऑफ बर्थ. तुम्हाला इथं तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची आहे. आता त्यानंतर मित्रांनो त्याच्या खालचं सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट आहे का मित्रांनो, तुमची जन्मतारीख फॉर्म 4 तारखेला स्टार्ट झालेली, त्या तोपर्यंत तुमचं एज किती होतं इथं मी टाकलेलं आहे बघा, 24 इयर्स 4 मंथ आणि 12 डेज. अशा पद्धतीने तुम्हाला तिथं टाकायचं आहे. आता तुम्हाला जर कॅल्क्युलेट करता येत नसेल तर गुगलवरती जा, तिथं एज कॅल्क्युलेटर म्हणून सर्च करा, तिथं डायरेक्टली एक वेबसाईट येते, त्या वेबसाईटवरती तुम्ही एज तुमचं कॅल्क्युलेट करून इथं टाकू शकता. त्यानंतर तुम्हाला इथं जेंडर दिलेलं आहे, तुमचं मेल कॅन्डिडेट टाकून द्या. त्यानंतर मित्रांनो नॅशनॅलिटी इंडिया. 8वा पॉईंट आहे धर्म, तुमचा धर्म कोणता आहे तुम्ही त्या पद्धतीने तुमचा धर्म तिथं टाकू शकता. त्यानंतर मित्रांनो 9वा पॉईंट आहे ॲड्रेस. तुम्हाला इथं ॲड्रेस टाकायचा आहे. आता ॲड्रेस आधार कार्डवरती जो आहे तोच तुम्ही टाका, म्हणजे ते जेव्हा तुम्हाला पोस्टनी पाठवतील ॲडमिट कार्ड तुमचं, सेम तुमचं त्याच ॲड्रेसवरती तुमचं ॲडमिट कार्ड येऊन जाईल. अशा पद्धतीने तुम्हाला एकदम ॲक्युरेट आणि चांगल्या अक्षरमध्ये फॉर्म भरायचा आहे मित्रांनो. जर त्यांना काही समजलं नाही, तुमचा ॲड्रेस जर त्यांना समजला नाही तर ते तुमचा फॉर्म रिजेक्ट करतील, तुम्हाला ॲडमिट कार्ड येणार नाही. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. जर तुमचं अक्षर चांगलं नसेल तर तुम्ही तुमच्या भाऊ बहिणी किंवा एखादा फ्रेंड असेल कोणीही भरून घेऊ शकता. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं पिनकोड टाकायचा आहे, तिथं तुमचं स्टेट टाकायचं आहे, त्यानंतर कॉन्टॅक्ट नंबर टाकायचा आहे आणि इथं ईमेल ID टाकायचा आहे मित्रांनो. अशा पद्धतीने तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे, ॲड्रेस टाकायचा आहे आणि सेम जर तुमचा हा सेम ॲड्रेस असेल तर तुम्हाला इथं ह्या कॉलममध्ये पण सेम तोच ॲड्रेस तुम्हाला इथं भरायचा आहे. त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट आहे, इथं तुमची कॅटेगरी तुम्हाला सिलेक्ट करायची, UR SC ST OBC EWS, तुम्ही कोणत्या कॅटेगरीमधून आहात तुम्हाला इथं कॅटेगरी तुमची सिलेक्ट करायची आहे. आणि मित्रांनो तुम्ही इथं खाली बघू शकता, मी इथं एक कॉलम केलेला आहे, त्या कॉलममध्ये तुम्हाला काहीच माहिती भरायची नाही. इथं कोणीही छेडछाडणी करू नका. जर तुम्ही काही भरलं तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो, त्यामुळे तुम्हाला इथं काहीच भरायचं नाही. त्यासाठी मी इथं रेड कॉलम करून ठेवलेला आहे का तुम्हाला, जेणेकरून तिथं काहीच माहिती भरायची नाही. मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची माहिती राहिली, इथं तुम्हाला तुमचा पासपोर्ट साईज सुद्धा फोटो चिटकवायचा आहे. हा आपला पहिला फॉर्म भरून झाला. आता दुसरा फॉर्म आहे मित्रांनो, हा पण त्याच्यातलाच आहे ॲप्लिकेशन मधला. आता तुम्ही इथं बघू शकता, इथं सुद्धा मी एक कॉलम केलेला आहे, बघू शकता रेडमध्ये. तिथं सुद्धा तुम्हाला काहीच फॉर्म भरायचा नाही. तो कॉलम फक्त एक्स सर्व्हिसमॅनसाठी. एक्स सर्व्हिसमॅनचं किती इयर्स तुम्ही सर्व्हिस केली, किती मंथ केली, किती डेज केली, ती माहिती दिलेली आहे. आपला त्याचा काही संबंध नाही. ओके. त्यानंतर तिथं तुम्हाला काही छेडछाणी करायची नाही. त्याचा खालचा कॉलम तुम्ही इथं बघू शकता, एज्युकेशनचा आहे, क्वालिफिकेशन डिटेल्स आपल्याला इथं भरायची आहे. इथं मित्रांनो तुम्हाला तुमचं शिक्षण किती झालेलं आहे, आता तुम्ही इथं 10वीचं टाकू शकता, 12वी टाकू शकता. ज्या मित्रांचं ग्रॅज्युएशन झालं तुम्ही इथं ग्रॅज्युएशनचं पण मार्क भरू शकता. आता तुम्ही कोणत्या इयरमध्ये पास झाले इथं तुम्हाला इयर टाकायचं आहे. तुमचं कोणतं स्टेट होतं, आपलं महाराष्ट्राचं स्टेट बोर्ड आहे आपलं 10वीचं. त्यानंतर तुम्हाला इथं पर्सेंटेज किती आहे तुम्हाला ते तिथं टाकायचं आहे. त्यानंतर तुमचं डिव्हिजन कोणती होती, फर्स्ट सेकंड थर्ड, तुम्हाला तिथं ते टाकायचं आहे. त्यानंतर मित्रांनो खालचा पॉईंट आहे एक्सपिरियन्स. आता हा जर एक्सपिरियन्स तुमच्याकडे असेल तरच तुम्ही भरा, जर नसेल तर ब्लँक सोडून द्या, तिथं तुम्हाला काहीच माहिती भरायची नाही. ओके. नंतर मित्रांनो खाली बघू शकता इथं 16वा पॉईंट. आता ह्या 16व्या पॉईंटमध्ये मित्रांनो ह्या भरतीसाठी तुम्ही ह्या फॉर्म सोबत कोणकोणते डॉक्युमेंट जोडून देतात ते तुम्हाला इथं टाकायचे आहे. वेगवेगळ्या कास्टवाल्यांचे वेगवेगळे डॉक्युमेंट असेल. UR कास्टसाठी जास्त डॉक्युमेंट लागत नाही आणि UR कास्टला जेवढं लागतात मी तिथं मेन्शन केलेले आहे. एक कास्ट सर्टिफिकेट एक्स्ट्रा मी तिथं मेन्शन करून दिलेलं आहे. तर मित्रांनो आपण इथं 10वीचं मार्कशीट, 12वीचं मार्कशीट, आधार कार्ड, डोमेसाईल सर्टिफिकेट आणि कास्ट सर्टिफिकेट आपण एवढे डॉक्युमेंट इथं अटॅच करतोय. टोटल 5 डॉक्युमेंट आपण या फॉर्म सोबत अटॅच करून देत आहे. आता तुमचे जर जास्त डॉक्युमेंट असेल तर तुम्ही जास्त इथं टाईप करून घ्या, म्हणजे लिहून घ्या तुमच्या हाताने पेनाने. ओके. 17व्या कॉलममध्ये तुम्ही इथं बघू शकता मित्रांनो, इथं तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. पॅन कार्ड नंबर जर असेल पॅन कार्ड तुमच्याकडे तर टाकू शकता, जर नसेल तर काही हरकत नाही, नका टाकू. त्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर तुम्ही तिथं टाकू शकता, जर नसेल तर काहीच हरकत नाही. फक्त तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. तुमच्याकडे एक ID प्रूफ म्हणून एक तुम्हाला तिथं आधार कार्डचा नंबर टाकायचा आहे. त्यानंतर मित्रांनो इथं खाली बघा, इथं प्लेस दिलेलं आहे, इथं तुम्हाला प्लेस टाकायचं आहे, तुम्ही कुठून फॉर्म भरताय. त्यानंतर तुमचं इथं डेट टाकायची, म्हणजे ज्या दिवशी तुम्ही फॉर्म भरताल तीच डेट तुम्ही तिथं टाका. इथं तुम्हाला सिग्नेचर करायची, तुमची सिग्नेचर ऑफ ॲप्लिकेट. बघू शकता नोट, हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, नीट लक्ष द्या मित्रांनो. आता याच्यामध्ये तुम्हाला एक एक्स्ट्रा पोस्टर स्टॅम्प, 5 रुपयाचं पोस्टर स्टॅम्प असतं, ते तुम्हाला तिथं फॉर्ममध्ये एक्स्ट्रा एक द्यायचं आहे. का द्यायचं आहे तर तुम्ही जेव्हा पण तुमचा ॲडमिट कार्डचा फॉर्म भरून देताल तेच पोस्टर स्टॅम्प तुमच्या फॉर्मवरती, तुमच्या त्या लिफाफ्यावरती चिटकवतील आणि तेच तुमच्या घरी येणार आहे तुमचा ॲडमिट कार्ड, म्हणजे ते तुम्हाला तिथं एक्स्ट्रा द्यायचं आहे. आता त्यानंतर मित्रांनो इथं बघू शकता सेल्फ अटेंड फोटोग्राफ.
मित्रांनो तुम्ही जे पण तुमचे डॉक्युमेंट तिथं देणार आहे फॉर्मला ॲड करून, हे तुम्हाला मित्रांनो तुम्ही किती डॉक्युमेंट केले, आता काही मित्रांचे 5 डॉक्युमेंट असतील, काही मित्रांचे 10 असतील, ते तुम्हाला इथं टाकायचे आहे. आता आपले 5 डॉक्युमेंट होते तर आपण तिथं 5 डॉक्युमेंट आपले टाकलेले आहे. त्यानंतर मित्रांनो हे जेवढे पण तुमचे काही डॉक्युमेंट असतील, हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला फक्त झेरॉक्स कॉपी द्यायची आहे. ओरिजिनल डॉक्युमेंट कोणालाही द्यायचे नाही. तुम्हाला याच्यासोबत एक्स्ट्रा 2 तुमचे पासपोर्ट साईज फोटो तुम्हाला एकत्र द्यायचे आहे आणि त्याच्या बॅक साईडनं तुम्हाला तुमचा नेम, तुमचं मदर्स नेम, तुमचं फादर्स नेम, त्यानंतर मित्रांनो तुमचं डेट ऑफ बर्थ, हे तुम्हाला त्या गोष्टी त्याच्यावरती मेन्शन करून द्यायचे आहे. आता मी कशा द्यायचे आहे ते पुढे तुम्हाला सांगणारच आहे, पण त्या अगोदर ह्या फॉर्मवरती जेवढे पण इम्पॉर्टंट माहिती होती मी तुम्हाला ती सांगितलेली आहे. आता आपण नेक्स्ट बघू आपलं ॲडमिट कार्ड कसं भरायचं. ॲप्लिकेशन आपला फॉर्म इथं भरून झालेला आहे. आता ॲप्लिकेशन फॉर्मबद्दल जर तुम्हाला काही माहिती विचारायची असेल किंवा तुमचं जर काही डाऊट असेल तर कमेंट करून नक्की विचारू शकता, मी तुम्हाला नक्की रिप्लाय देईल. आता ह्यो ॲप्लिकेशन फॉर्म झालाय भरून, आता ह्यो ॲडमिट कार्ड फॉर्म भरायचा आपल्याला. तर इथं बघू शकता मित्रांनो, हे सगळ्यात इम्पॉर्टंट फॉर्म आहे आपला ॲडमिट कार्डचा. आणि मित्रांनो हा पण फॉर्म तुम्हाला A4 साईज पेपरवरती टाईप करून घ्यायचा आहे, पण टाईप करण्याची काही गरज नाही, मी तुम्हाला ऑलरेडी देणार आहे, फक्त तुम्ही लक्ष देऊन बघा. मित्रांनो इथं बघू शकता, इथं तुम्हाला तुमची पोस्ट नेम टाकायचं आहे. आता आपण फायरमॅनसाठी फॉर्म भरतोय तर आपण इथं फायरमॅन टाकलेलं आहे. त्यानंतर इथं तुम्हाला युनिट टाकायचं आहे, म्हणजे तुम्ही कोणत्या युनिटसाठी अप्लाय करताय, कोणत्या सेंटरसाठी तुम्ही हा फॉर्म पाठवताय. तर आपण कमांडंट 512 आर्मी बेस वर्कशॉप पुणे आपण तिथं फॉर्म पाठवतोय, तर आपण तिथं युनिट टाकलं. मी तुम्हाला जसं दाखवलं होतं पहिल्यांदी सेम तुम्हाला तिथं तुमचा नोटिफिकेशनवरती बघायचं आहे तुम्हाला कोणत्या पोस्टसाठी अप्लाय करायचं आहे, तुमची पोस्ट टाकायची, तुमचं तिथं युनिट टाकायचं आणि त्या सेम डिटेल्स तुम्हाला तिथं भरायचे आहे. त्यानंतर त्याच्या खालचा पॉईंट आहे, तुम्ही इथं बघू शकता, तुमचं कॅन्डिडेट नेम टाकायचं आहे, त्यानंतर डेट ऑफ बर्थ टाकायचं आहे, त्यानंतर जेंडर टाकायचं आहे मेल फिमेल, त्यानंतर मदर्स नेम टाकायचं आहे, त्यानंतर फादर्स नेम टाकायचं आहे, त्यानंतर कॅटेगरी टाकायची आहे, तुमची कोणती कॅटेगरी आहे, EWS, SC, ST, OBC, UR, एक्स सर्व्हिसमॅन, तुम्ही कोणतीही कॅटेगरीमधून असू द्या, तुम्हाला तिथं कॅटेगरी मेन्शन करायची. त्यानंतर त्याच्या खालचा पॉईंट बघू शकता मित्रांनो, 9वा पॉईंट आहे आपला ॲडमिट कार्डवरचा, तुम्हाला इथं ॲड्रेस भरायचा आहे. आता ॲड्रेस एकदम चांगला भरा, मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं मित्रांनो, ह्या एका चुकीमुळे तुमचा ॲडमिट कार्ड तुमच्या घरी येणार नाही, त्यासाठी ॲड्रेस चांगला भरा. तुम्हाला इथं मित्रांनो तुमचं ॲड्रेस टाकायचं आहे, त्यानंतर तुमचं पोस्ट ऑफिस टाकायचं आहे, तहसील टाकायचं आहे, स्टेट्स टाकायचं आहे, डिस्ट्रिक्ट टाकायची आहे, मोबाईल नंबर टाकायचा आहे, ईमेल ID टाकायचा आहे, पिनकोड टाकायचा आहे. तुम्ही तर स्क्रीनवरती पुन्हा एकदा बघू शकता, मी रेड कलरमध्ये एक बॉक्स तयार केला आहे, त्यामध्ये तुम्हाला कोणतीही प्रकारची माहिती भरायची नाही. ही माहिती तुम्ही ज्या सेंटरला पाठवताल तुमचा फॉर्म तिथून भरून येणार आहे तुमच्याकडे. सेम तुमचा आहे तोच ॲडमिट कार्ड तुमच्याकडे येईल, फक्त ही माहिती ते भरणार. इथं बघू शकता तुम्ही, इथं दिलेली पण माहिती फॉर ऑफिस यूज ओनली, तुम्हाला यूज करायचं नाही. इथं ते पूर्ण माहिती भरून देतील. इथं तुमचा रिपोर्टिंग टायमिंग राहील, तुमचं इथं रिटर्न एक्झाम डेट राहील, तुम्हाला कोणत्या दिवशी तुम्हाला रिटर्न एक्झामसाठी बोलवलं जाईल, इथं त्या गोष्टी भरणार आहे. इथं तुम्हाला डेट, ते सगळ्या गोष्टी ते भरतील. आणि इथं सिग्नेचर पण बघू शकता, इथं तुमची सिग्नेचर नाही, सिग्नेचर ऑफिसरची. ओके, अशा पद्धतीने मी तुम्हाला पूर्णपणे माहिती सांगितली मित्रांनो. आता इथं काही खाली इम्पॉर्टंट नोट्स दिलेला आहे, तुम्ही इथं बघू शकता. ह्या नोट्स तुम्हाला जर वाचायचे असेल तर नक्की वाचू शकता मित्रांनो. याच्यामध्ये सांगितलंय त्यांनी की तुम्ही जे पण डॉक्युमेंट पाठवणार आहे ते सर्व तुम्हाला झेरॉक्स कॉपी पाठवायची आहे, ओरिजिनल डॉक्युमेंट पाठवायचे नाहीये. अशा पद्धतीने सर्व गोष्टी दिलेल्या आहे मित्रांनो. आता ॲडमिट कार्डबद्दल जर तुम्हाला काही माहिती हवी असेल तर कमेंट करून नक्की विचारू शकता. जर तुमचे काही डाऊट असेल तर नक्की विचारू शकता. इथं आपण तिन्ही फॉर्म भरलेला आहे मित्रांनो. तुम्ही इथं ॲप्लिकेशन फॉर्म भरला आहे आणि त्यानंतर ॲडमिट कार्ड फॉर्म भरला आहे. ही तिन्ही फॉर्म तुम्हाला एकत्र करून त्यांना पाठवायचे आहे. आता मित्रांनो आपलं इथं झालं फॉर्म भरण्याचं काम समाप्त. वरती बघू शकता हे 5 रुपयाचं पोस्टर स्टॅम्प आहे. हे तुम्हाला तुमच्या फॉर्ममध्ये एक्स्ट्रा एक सेंड करायचं आहे, म्हणजे एक्स्ट्रा एक टाकून द्यायचं आहे, ते तुम्हाला रिटर्न पाठवणार. मित्रांनो आता कदाचित हे मी गुगलवरून डाउनलोड केलंय, पण हे तुमच्या पोस्ट ऑफिसमध्ये वेगळं पण भेटू शकतं. आता मला एवढं काय आयडिया नाही आहे की नेमकं पोस्टर स्टॅम्प कसं असेल आता सध्याच्या कालावधीमध्ये, पण मी एक गुगलवरून स्टॅम्प डाउनलोड केलंय. असं आहे, तुम्ही एक आयडिया लावू शकता की असं असं असतं. त्यानंतर तुम्हाला ते तुमच्या फॉर्ममध्ये एक्स्ट्रा एक टाकून द्यायचं आहे. हे पोस्टर स्टॅम्प आहे. त्यानंतर मित्रांनो इथं बघू शकता हे लिफाफे आहे. हे तुम्हाला असे 2 लिफाफे लागतात आणि एक्स्ट्रा एक लिफाफा तुम्हाला त्या फॉर्ममध्ये टाकून द्यायचा आहे. का टाकून द्यायचं आहे? जे तुमचं ॲडमिट कार्ड आहे तेच सेम त्या लिफाफ्यामध्ये ते तिकून तुम्हाला पाठवणार, त्यावरती पोस्टर स्टॅम्प चिटकावणार आणि तुमच्या ॲड्रेसवरती तुमचं ॲडमिट कार्ड येणार. अशा पद्धतीनं ती प्रोसेस असणार. त्यानंतर इथं बघू शकता एवढे डॉक्युमेंट त्याच्यासोबत अटॅच करून द्यायचे आहे. याच्यावरती आपण इंस्टाग्रामवरती पण व्हिडिओ बनवला होता. बऱ्याच मित्रांनी त्याला चांगलं प्रेम दिलंय आणि बऱ्याच मित्रांनी ते व्हिडिओ पण बघितलेला आहे. मित्रांनो तुम्ही इथून डॉक्युमेंटची लिस्ट बघू शकता आणि तुमच्या फॉर्मसोबत तुम्हाला ते झेरॉक्स जोडून द्यायची आहे.
त्यानंतर मित्रांनो इथं बघू शकता हे पासपोर्ट साईज फोटो आहे आणि हे सगळ्यात इम्पॉर्टंट मी तुम्हाला जे सांगितलं ना 2 तुम्हाला एक्स्ट्रा तुमच्या फॉर्म सोबत तुम्हाला फोटो अटॅच करून द्यायचे. तर मित्रांनो हे ते फोटो आहे बघू शकता हे पासपोर्ट साईज फोटो आहे आणि याच्यावरती आपण सिग्नेचर पण केलेली आहे. तुम्हाला सुद्धा तुमच्या फोटोवरची सिग्नेचर करून तुम्हाला पाठवायची आहे आणि फोटोच्या बॅक साईडना तुम्हाला तुमचं नाव, वडिलांचं नाव, आईचं नाव, डेट ऑफ बर्थ आणि सिग्नेचर तुम्हाला करून तुमच्या बॅक साईडना फोटोवरती करून पाठवायचे आहे. आर्मी ग्रुप सी भरतीचा ॲप्लिकेशन फॉर्म कसा भरायचा संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिली. तुम्हाला समजली पण असेल, काही डाऊट असेल तर विचारू शकता. मित्रांनो या भरतीचा ॲप्लिकेशन फॉर्म आणि ॲडमिट कार्ड फॉर्मची PDF तुम्हाला त्याची लिंक आपल्या कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे. एक चांगली कमेंट करा आणि त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही डाउनलोड करू शकता. नोटिफिकेशनची लिंकसुद्धा मी तिथं दिलेली आहे. त्या लिंकवरती क्लिक करून डाउनलोड करून घ्या. बाकी मित्रांनो बघा, जर तुम्हाला कमी टक्के असेल तर ॲडमिट कार्ड येण्याची खूप कमी शक्यता असेल. फॉर्म भरताना काही चुका करू नका. जर चुका केल्या तर फॉर्म रिजेक्ट होईल, तुम्हाला ॲडमिट कार्ड येणार नाही. बाकी मित्रांनो मी तुम्हाला पूर्ण माहिती सांगितली. आता लवकर फॉर्म भरा आणि त्यांना सेंड करा. चांगली तयारी करा जेणेकरून तुमचं सिलेक्शन होईल. बाकी तुम्ही कुठून माझा व्हिडिओ बघताय कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मला पण समजेल की माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतोय. नक्की कमेंट करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत, वंदे मातरम.